हाय फ्रेंड, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज तुम्हाला खूप छान असं व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे. तर काय भेटणार आहे तर तुमच्या लक्षात आलंच असेल. तर सुंदर असा गौराईसाठी मी ब्लाऊज बनवलेला आहे, जे की मी स्वतः बनवलेला आहे. आणि त्यासाठी उपरणं पण बनवलेलं आहे. उपरणंच म्हणतात आमच्याकडे त्याला, तुमच्याकडे काय म्हणतात माहीत नाही. तर तुम्हाला जर शिकायचं असेल तर हा व्हिडिओ कंटिन्यू करा. तर इथं मी सर्वप्रथम गौराईचे माप घेतलेले आहे, कारण मापाशिवाय आपण काहीच करू शकत नाही. प्रॉपर माप हे खूप गरजेचं आहे. तर इथं मी माप घेतलेले आहे. जे काही माप लागतील ते मी इथं लिहून घेतलेले आहेत, पाहू शकता तुम्ही. तर अशी सर्व माप एका वहीच्या पानावरती मी लिहून घेतलेली आहेत. कोणती कोणती मापं लागतील यासाठी तर तुम्ही पाहू शकता. जर तुम्ही गौराई वगैरे बसवत असेल तर हा व्हिडिओ पहा आणि तुमच्या गौराईसाठी देखील सुंदर असा ब्लाऊज तयार करा. इथं मी ब्लाऊजसाठी वेल्वेट कापड वापरलेलं आहे, जे की आता खूप ट्रेंडला चालू आहे ते कापड. आणि खूप सुंदर दिसतं आणि देवासाठी तर ते खूप खुलून असं दिसतं मखमली, त्याच्यामुळं. आणि इथं मी आता हाताचं माप घेत आहे. खूप छोटे छोटे हात असतात, त्याच्यामुळं माप व्यवस्थित घेणं पण खूप गरजेचं आहे, कारण ते छान असं बसलं पाहिजे आपल्या देवीला, गौरीला आपल्या. तर इथं मी सर्व माप घेते. आता कमर घेर पाहिजे आपल्याला, कारण लूज नाही झाला पाहिजे ब्लाऊज. हाताचा दंड घेर. आणि तुम्ही देखील अशीच छान माप घ्या जर तुमच्या गौरीला असा ब्लाऊज शिवायचा असेल तर. इतके माप आपल्याला लागतील, पाहू शकता तुम्ही. एवढी मापं लागणार आहेत आपल्याला. त्याच पद्धतीनं त्याच्यात किती वाढवायचे हे देखील मी इथे सांगितलेलं आहे. तर इथं पूर्ण उंची आहे 6.5, तर इथं आपल्याला 1 इंच उंचीमध्ये ॲड करायचं आहे. छातीचं माप आहे 22, तर चौथा भाग आपल्याला काढायचा आहे. तर 22चा चौथा भाग होतो 5.5, तर 5.5 अधिक 1 इंच असं आपण घडीचं माप टाकणार आहोत. 1 इंच ॲड केल्यावर 6.5 इंच आपल्याला घडीचं माप घ्यायचं आहे. पुढील गळा आहे आपला 2.5 इंचाचा, त्याच्यामध्ये आपण अर्धा इंच ॲड करून 3 इंच असं गळ्याचं माप घेणार आहोत. मागील गळा आपण इथे अर्धा इंचच ठेवलेला आहे. तर इथे पाहू शकता तुम्ही, अशा पद्धतीने मी सर्व माप घेतलेली आहेत. आणि हे तुम्ही लिहून पण घेऊ शकता किंवा व्हिडिओवर देखील तुम्ही अशा पद्धतीचे माप टाकू शकता आणि तुम्ही छान असा ब्लाऊज बनवू शकता. तर किती ॲड केलेले आहेत हे सर्व मी इथं दाखवलेलं आहे. त्याचप्रमाणे माप अगदीच परफेक्ट असे येतात. तर इथं पाहू शकता तुम्ही. तर बऱ्याचदा शोल्डर पट्टीचा खूप विषय होतो, कारण त्याचं माप लवकर लक्षात येत नाही. तर इथं शोल्डर पूर्ण जे मी घेतले होते ते 7.5 आलेले आहे. आणि 7.5च्या निम्मे असे 3.25 इथं झालेले आहेत. आपण तुम्ही लाईनमध्ये पाहू शकता. तर 3.25च्या ह्याच्यात आपण 1.5 इंचाची गळारुंदी ॲड केलेली आहे. आणि 1.5 इंच गळारुंदी टाकून जे काही आपलं माप राहिलं होतं 1.5 पावणे 2, ते आपण शोल्डर पट्टीसाठी वापरलेलं आहे. त्याचबरोबर इथं बाहीचं माप देखील आपण तसंच घेतलेला आहे. आणि इथं तुम्ही पाहू शकता 5 अधिक 1 बरोबर 6 अशी बाही उंची घेतलेली आहे. कमर घेर देखील त्याचप्रमाणे 18, चौथा भाग प्लस 1 इंच अशा पद्धतीने 5.5 इंच असं आपण सर्व मापं घेतलेली आहे. आणि इथं मी मापं वगैरे पूर्ण ॲड करून घेतलेली आहेत. आणि त्याचबरोबर आपण आता पेपर कटिंग टाकायला घेत आहोत. तर इथे आपण पेपरची घडी टाकलेली आहे आणि बंद बाजूकडून आपण माप घेत आहोत. तर इथं सर्वात अगोदर आपण छातीचा चौथा भाग अधिक 1 इंच जसं की माप लिहिलेले आहे त्या पद्धतीनं टाकून घेणार आहोत. त्याचबरोबर आपल्याला शोल्डर पट्टी टाकून घ्यायची आहे. तर इथं आपण गळावर रुंदी जी घेणार होतो ती 1.5 इंचाची घेतली होती. आणि जी आपली गळा उंची होती ती आपण खालच्या बाजूने टाकून घेतलेली आहे. बंद बाजूने आकार देत शोल्डर पट्टी जी 1.25 इंचाची राहिली होती ती आपण पुढे टिकमार्क करून घेणार आहोत. तर इथं आपली शोल्डर पट्टी आलेली होती 3.25 इंच. त्याच सारखं सेममध्ये जसं की आपले शोल्डरचं माप होतं 3.25 इंच, जिथं माझा हात आहे त्या बाजूने, तसंच मुंडा उंची पण आपल्याला तेवढीच घ्यायची आहे जितकी आपण शोल्डर घेणार आहोत. त्याच पद्धतीने आपण टिक मार्क करून घेणार आहोत आणि तो स्क्वेअर आपण जोडून घेणार आहोत. त्याचबरोबर आपल्याला अर्धा इंच वरती अशी तिरकी रेष मारून घ्यायची आहे आणि राऊंड शेप देत ते जोडून घ्यायचं आहे. तर इथे मी जोडून वगैरे घेतलेलं आहे, पाहू शकता तुम्ही. आणि ते आता आपल्याला कट करून घ्यायचंय. कटिंग करणं खूप सोपं आहे, फक्त माप व्यवस्थित झाली पाहिजेत. आणि इथे मी ते कटिंग वगैरे करून घेते. तर 2 डबल घडी केली होती आपण आणि दोन्ही माप आपण एकत्रच काढणार आहोत एकाच पॅटर्नमध्ये.
आणि कधीही जेव्हा आपण हे करतो कोणतंही कापड कटिंग करतो तेव्हा डायरेक्ट त्याला न कात्री लावता तर शक्यतो त्याचं पॅटर्न काढून घ्यावं, कारण कापड खराब होण्याची शक्यता असते. कितीही परफेक्ट टेलर जरी असला तरी पण त्याच्याकडून कुठं ना कुठं थोडीफार चूक होत असतेच. तर ह्या चुका नाही व्हावं म्हणून आपण अगोदर पेपर पॅटर्न काढून घ्यायचा, जेणेकरून जर पेपरवर आपल्याकडून काही चुकलं तरी पण पेपर वाया गेला तर फारसा फरक पडणार नाही, पण कापड वाया गेलं तर फरक पडतो. त्यासाठी माझी एक सवय आहे की ब्लाऊज कस्टमरचा असू दे, स्वतःचा असू दे किंवा कोणाचाही असू दे, मी पेपर पॅटर्न हे बनवतच असते. तर इथं मी जो मुंडा होता त्याचे 2 पार्ट कट करून घेतलेले आहे आणि जो मुंडा आहे त्याच्यामध्ये अर्धा इंचाची टिकमार होती, जसं की तुम्ही मागे थोडं पाहिलंच. तर त्या अर्धा इंचावर पाव इंचावर खूण करून मी त्याला कट करून घेतलेलं आहे आणि इथं मी 1 ते 1.5 इंचाची वरती लाईन आखून घेतलेली आहे आणि तिथं बॅक साईडच्या टक्ससाठी टिक मार्क करून घेतलेली आहे. तर 2 पार्ट आपले रेडी झालेले आहेत इथं. आणि पाठीमागचा गळा देखील आपण अर्ध्या इंचाचा घेतला होता, तर तो देखील आपण 1 इंचाच्या याच्यावर आपण खूण करणार आहोत. तर अर्धा इंचाचा गळा आहे आणि 1 इंच आपण खोलगट केलेला आहे, कारण शिवणामध्ये आपला अर्धा इंच जाणारच आहे. त्याला देखील आपल्याला 1 टक्स घ्यायचा आहे, तर आपण त्याला देखील 1-1.5 इंचाची टिक मार्क करून घेतलेली आहे. त्याचबरोबर आता आपल्याला बाही कट करून घ्यायची आहे. तर बाही म्हटलं की नेमकं लक्षात येत नाही की बाहीची घडी कशी टाकावी आणि ते किती घ्यावं माप. तर इथं खूप सोप्या पद्धतीनं मी तुम्हाला सांगत आहे. इथं तर पेपरची आपण घडी केलेली आहे आणि घडी ही आपल्या बाजूने घ्यायची, बंद बाजू ही कायम आपल्या बाजूने राहिली पाहिजे. त्याचबरोबर आपली इथं 5 इंचाची बाही घेतली होती आणि 1 इंच वाढवून जे शिलाई मार्जिन आहे तर 1 इंच वाढवून अशी 6 इंच आपण इथं घेतली होती आणि आपल्याला बाहीची घडी हवी होती. घडीचं माप हे बाहीचं घेताना खूप अवघड जातं, बऱ्याचदा ते चुकण्याची शक्यता असते आणि बऱ्याचदा ती चुकते. जे कोणी नवीन असतं त्यांना तर खूप कमी पडेल, जास्त पडेल, अशा खूप सारे प्रॉब्लेम असतात. तर इथं आपल्याला प्रॉब्लेम न करता तर आपल्याला इथं काय करायचं आहे, जे काय आपलं छातीचं माप आलं होतं त्याच मापानुसार आपल्याला आपल्या छातीचं माप जे काही गौरीचं माप होतं तर ते आपलं काहीतरी 22 वगैरे आलं होतं. तर त्यानुसार आपल्याला 5.5 हा चौथा भाग आला होता आणि बाहीची घडी ही 5.5च घ्यायची. जे काही आपलं छातीचं माप येत असेल त्याच्यानुसार छातीचा चौथा भाग करून आपल्याला बाहीची घडी घ्यायची. ती बाही तुम्हाला कुठेही कमी पडत नाही किंवा जास्त होत नाही, त्याच्यात चेंजेस होतात पण ते काही ठराविक ब्लाऊजसाठीच करावे लागतात. तर शक्यतो नॉर्मल ब्लाऊजसाठी तुम्हाला आहे अशी बाही घ्यायची असते. तर इथं आपण टिक मार्क करून घेतलेली आहे बंद बाजूकडून. एक साईडने ज्या साईडला माझा हात आहे त्या साईडला 1 इंच घेतलेला आहे. तिथून पुढे जी की आपली गळारुंदी होती 1.5 इंच, तर 1.5 इंचावर मी खूण करून 1 इंच आत घेतलेला आहे आणि हा पॉईंट आणि तो पॉईंट तिरक्या लाईनमध्ये जोडून त्याच्यामध्ये एक लाईन आखून घेतलेली आहे. तर बाहेरच्या बाजूने 1/2 इंच आणि आतल्या बाजूने 1/2 इंच, तसं आपण अर्धा इंच घेतो जेव्हा कधी मोठे ब्लाऊज शिवतो. तर हा खूप छोटासा ब्लाऊज आहे त्याच्यामुळं आपण 1/2 इंच घेतलेला आहे अंदाजाने. तर इथं मी दंडघेराचं माप घेतलं, त्याच्यात देखील मी 1 इंच वाढवलेलं आहे आणि शिलाई मार्जिन सोडून आपण ही बाही रेडी करत आहोत आणि अशा पद्धतीने कट करून घ्यायची. खूपच सोपी पद्धत आहे. ज्यांना कोणाला अजिबात शिवणकाम येत नाही ते देखील हे शिवू शकतात. तर अशा पद्धतीने तुम्ही नक्की शिवा. 10-12 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे माझा, पण सध्या काही कारणामुळे मी हे काम बंद ठेवलेलं आहे, कारण हेल्थ इश्यू आहे. आणि तरी देखील मला हाऊस म्हणून मी स्वतःचे ब्लाऊज तर स्वतःच बनवते. कस्टमरचे सध्या तरी बंद ठेवलेले आहेत, पण गौरीसाठी म्हटलं की बनवावं आणि अशा पद्धतीने मी बनवते. तर इथं बाहीला देखील 2 मुंडे असतात, जो की बाहेरचा एक असतो आणि आतील एक असतो. तर आतील मुंडा आपण आता अशा पद्धतीने कट करून घेतलेला आहे, जसे की तुम्ही पाहू शकता. तर इथं बाही देखील आपली कट करून झालेली आहे आणि बाहीचं कटिंग पण झालेलं आहे. छान व्यवस्थित मुंड्याचा आकार आलेला आहे. तर हे पॅटर्न सगळे आपले 3 जे काही होते ते आपण साईडला ठेवून घेऊया आणि इथं आपल्याला घ्यायचं आहे कापड. तर इथं मस्तपैकी मखमली कापड मी घेतलेलं आहे गौराईच्या ब्लाऊजसाठी. तर कलर देखील मला खूप छान भेटले आणि फिरता कलर आहे, 2 शेडमध्ये दिसतो. तर हा कलर मला खूप आवडला आणि माझा फेवरेट कलर म्हणजे बॉटल ग्रीन कलर, तो देखील मला भेटलेला आहे आणि छान कलर. असे पॅटर्नला आपण टाचणी लागेलच तुम्हाला, कारण टाचणीचा खूप जास्त फायदा होतो, कारण वेलवेटच्या कापडावर खडू हा उमटला जात नाही. उलट्या बाजूने ठेवला तर उमटतो, पण शक्यतो खडू हा उमटत नाही आहे वेलवेटच्या कापडावर.
तरी इथं मी टाचणीचा वापर केलेला आहे. टाचण्या अशा लावून घेतलेल्या आहेत आणि आहे असं पॅटर्न ठेवून ते कटिंग करून घेतलेलं आहे. पॅटर्नचे 2 फायदे होतात की कापड व्यवस्थित कट केलं जातं आणि दुसरी गोष्ट म्हणजे पॅटर्न ठेवल्यामुळं हवं तेवढंच कापड हे कटिंगमध्ये जातं, एक्स्ट्राचं काही जात नाही. तर अशा 2 गोष्टीचा फायदा करून घ्यायचा असेल तर नक्कीच पॅटर्न काढून हा ब्लाऊज कट करा. तर इथं आपलं हे एक पार्ट तर कट करून झालेला आहे, पाहू शकता तुम्ही. आणि हे आहे आपला पाठीमागचा भाग. तर त्याच्यासाठी आपल्याला ह्याला हुक न लावता, बटन न लावता ह्याला आपण नॉट बनवणार आहोत. तर त्या नॉट आपल्याला इथे मागच्या साईडला लावायचे. पुढे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता. आणि इथं आपण दोन्ही पार्ट कट करून घेऊया. हा आहे आपला फ्रंट पार्ट, जे की आपल्याला एक पॉईंटला आपण 1 टक्स दिलेला आहे, तिथं पॉईंट दिलेला आहे शोल्डर वगैरे कट करून. तर आपली ही झालेली आहे कटिंग. तर त्याचबरोबर आता आपल्याला बाही पण लगेच कट करून घ्यायची आहे. तर हा आहे आपला फ्रंट पार्ट. तर इथं बाही पण आपल्याला लगेच कट करून घ्यायची आहे आणि पॅटर्न केल्यामुळं असं झटपट काम होतं, कारण 2 ब्लाऊज कट करायच्यात आणि 2 वेगवेगळी मापं टाकत बसण्यापेक्षा हे खूपच सोपं आहे की आपल्याला पॅटर्न ठेवलं की पटकन कटिंग करता येतं. तर इथं देखील मी तसंच केलं, 2-4 टाचणी जोडून घेतल्या इकडं तिकडं आणि पटकन ठेवलं आणि इझिली कट होऊन गेलं. आणि कापडाची पण खूप जास्त बचत झाली आणि उरलेलं कापड देखील मला खूप छान उपयोगी पडलं, पण उरलं होतं कापड खूप जास्त. तर इथं लगेच आपण स्टिच करायला पण घेणार आहोत. आणि इथं पहिला तर मी घेणार आहे पहिला बॅक साईडचा टक्स. तर इथं आपण टक्स मारून घेऊया. तर इथं डबल टिप मारून घेऊ, कारण मशीन माझी खूप दिवस झालं बंद आहे, त्याच्यामुळे टीप एवढी टाईट बसत नाही आहे आणि काम करायचं आहे मशीनचं. पण आता एवढ्या घाईमध्ये कुठं ते काम काढू, त्यासाठी मी ते काम ठेवलेलं आहे बाजूला आणि तसंच डबल टिप मारून घेत आहे मी. त्याचबरोबर इथं आपल्याला एक दापटं पट्टी मारायची आहे. तर इथं मी एक्स्ट्राचं कापड घेतलेलं आहे, कारण याच्यासाठी मी अस्तर नाही वापरलं, खूप जाड झालं असतं आणि गौरी माझी खूप नाजूक आहे, खूप जाड ब्लाऊज त्याला एवढं व्यवस्थित नसतं वाटलं, त्याच्यामुळे मी अस्तर न लावता डायरेक्ट शिवायला घेतलं. आणि ह्याच कपड्याची पट्टी म्हटलं तर ते शिवायला खूप हे होतं आणि त्यात मशीनचाही प्रॉब्लेम होता थोडासा, त्याच्यामुळं मला ते सोपं नव्हतं जात. तर त्यासाठी मी जे काही माझ्या घरात अस्तर होतं तेच थोडंसं वापरून इथं मी एक्स्ट्राची पट्टी लावलेली आहे, कारण हा कलर वेगळा जरी मी घेतला असेल तरी देखील तो आत झाकूनच जाणार आहे, त्याच्यामुळे एवढा काही विषय नाही. तर अशी ही पट्टी जोडून घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने ती फोल्ड करायची आणि त्याला दाबटीप मारून टाकायची, जसं की मी आता मारत आहे. तर अशा पद्धतीनं टीप मारून घ्या आणि टीप मारून झाली की ती पूर्ण पट्टी ही आतल्या बाजूने झाकून जाणार आहे. तर पाहू शकता तुम्ही, वरच्या बाजूने बिलकुल ही पट्टी दिसत नाही आणि थोडीफार जरी दिसली तरी ती बॅक साईड आहे, त्याच्यामुळं बॅक साईडला काय एवढा विषय नसतो. तर अशीच एक पट्टी अजून लागेल आपल्याला, जे की आपल्याला कमरच्या बाजूने लावावं लागेल आणि त्याचसोबत गळ्यासाठी देखील आपल्याला ह्याच पट्ट्या आहेत, पण आपण पहिल्यांदा पूर्ण ब्लाऊज तयार करायचा आणि शेवट आपल्याला गळा जोडून घ्यायचा आहे. छोटूसा गळा आहे, त्याच्यामुळं शेवटला जोडून टाकूया आणि खूप छान वाटते. छोटंसं ब्लाऊज मी देवीसाठी शिवते आणि देवासाठी काही करताना ना मला खूप भारी वाटतं, काय माहिती, पण अशी एक वेगळी एनर्जी असते माझ्यामध्ये. रोजच्या कामामध्ये एवढा उत्साह नाही वाटत आहे, पण देवाचं काही करायचं म्हणलं मला खूप छान वाटतं. आणि एक 8-10 दिवस झाले ही माझी छोटी तयारी चालू आहे आणि खरोखर खूप छान वाटते मला की मी या सगळ्या गोष्टी करते आणि सगळेजण खूप कौतुकाने बोलतात की अरे किती छान तू करते. खूप भारी वाटते मला कौतुक करून घेताना. आणि हळूहळू बघणारच आहे तुम्ही पुढे माझं डेकोरेशन कसं असणार, काय असणार. खरोखर खूप भारी असणार आहे सगळं. आणि करूया सगळं मिळून हळूहळू थोडं करूया. वेळही खूप जातो, थोडीशी दगदगही होते आणि त्याच्यामुळे व्हिडिओ पण नाहीत वेळेवर येते. पण व्हिडिओ काय आपण रोज बनवतच राहणार आहे, ते चालूच राहणार आहे. सण कधीतरीच येणार आहे आणि वर्षातनं एकदा हे देव आपल्या घरी येतात, तर आपलंही काम आहे की त्यांचं तितकंच जोमाने उत्साहाने त्यांचं स्वागत झालं पाहिजे. त्यांच्यासाठी आपण खूप आनंदाने काहीतरी केलं पाहिजे, कारण काम आहे, पैसा कमवणं आहे, मनोरंजन आहे, आपले आवडते छंद आहेत, सगळ्या गोष्टी आहेत, पण त्या आपल्या रोज आपण करू शकतो. पण गणपती बाप्पा किंवा आपली गौराई ह्या वर्षातून एकदाच येतात आणि त्यांच्यासाठी करताना खूप छान वाटतं. जसं की एखादी मुलगी माहेरी येते आणि आपल्याला असं भारी वाटतं की नाही का, आईवडिलांना किती आनंद असतो, तसंच मला देखील माझी गौरी घरी येताना आनंद होतो, खूप भारी वाटतं.
तर इथं मी हे जोडून घेतलेलं आहे. गप्पा काही संपणार नाही आहेत, कारण बोलायचं म्हटलं खूप सारं बोलायला आहे, पण आता वेळ कमी आहे आणि आपलं काम जास्त आहे. तर आपण बघूया. इथं मी असे ती पट्टी जी आता शिवली त्या अशा पट्ट्या 3 ठिकाणी जोडून घेतलेल्या आहेत आणि हे आपल्याला बॅक साईडला बांधायला उपयोगी पडणार आहे, कारण हुक बटन वगैरे नाही लावू शकत आपण, कारण गौरीची जी बॉडी असते ना ती अशी POP वगैरे याची असते आणि फायबर बॉडी असेल तर काही विषय नाही आहे, पण माझी जी गौराईची बॉडी आहे ना ती POPची आहे, त्याच्यामुळे त्याला क्रॅशेस पडण्याची पण शक्यता आहे किंवा ते काड घालायला खूप अवघड आहे, कारण त्याचे हात वगैरे ते पार्ट सेपरेट आहेत, त्याच्यामुळे थोडासा प्रॉब्लेम होईल. तर इथे मी थोडंसं डोकं लावून इथे अशा नॉट बनवलेले आहेत, तर त्या अशा व्यवस्थित बांधून घ्यायच्या. आत्ता बांधण्याचं कारण हे की आपल्याला शोल्डर जोडून घ्यायचे आहेत, त्याच्यामुळे आपल्याला हे आता बांधून घ्यायचे आहेत आणि झाला हा आपला पाठीमागचा भाग तर तयार आहे. आणि त्याचबरोबर आपण पुढचा भाग त्याच्यावर ठेवून पटकन शोल्डर जोडून घेऊया, कारण खूप मोठा व्हिडिओ होतो आहे, पण एकाच व्हिडिओमध्ये मला तुम्हाला ह्या गोष्टी दाखवायच्या होत्या, त्याच्यामुळे मी स्टिच आणि कटिंग या दोन्ही गोष्टी एकत्र दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर बघा तुम्ही, खूपच छान असं हे ब्लाऊज झालेलं आहे. मला त्या दिवशी खूप भारी वाटत होतं करताना या दिवशी. तर हे शोल्डर पण जोडून झालेले आहेत आणि राहिलं आता आपल्याला गळा जोडायचा आहे, कारण शोल्डर जोडल्याशिवाय आपण गळा नाही जोडू शकत आहे. दोन्ही शोल्डर एकत्र जोडून मग आपल्याला गळा जोडायला घ्यायचा आहे. तर गळ्यासाठी मी अशी पट्टी केलेली, कारण याचा मी गोट नाही घेणार आहे, तर पूर्ण आतल्या बाजूने फोल्ड करणार आहे, त्याच्यामुळं गळ्यासाठी देखील हेच कापड मी वापरलेलं आहे. इथं आपला गळा पण पटकन जोडून होईल आणि खूप फास्ट काम चाललेलं आहे माझं. तर इथं गळा वगैरे जोडून घेऊया, कारण हा ब्लाऊज शिवायला मला काहीतरी 1-1.5 तास गेला असेल. दोन्ही ब्लाऊज माझे 2 ते 2.5 तासामध्ये कंप्लीट झाले. 2 गौराईंचे 2 ब्लाऊज माझे 2-2.5 तासामध्ये कंप्लीट झाले. म्हटल्यावर विचार करा की एका ब्लाऊजला मला किती वेळ लागला असेल. आणि काय होतं, मोठे ब्लाऊज शिवताना खूप सोपं जातं, कारण त्याच्या घड्या आणि शिलाई वगैरे ते मोठ्या ह्याच्यामध्ये असतात, त्याच्यामुळे खूप सोपं वाटतं. पण हे खूप नाजूक होतं, अगदीच एवढ्या छोट्या गोष्टी त्या शिवायच्या होत्या, एवढे छोटे कापड ते पकडून शिवायचं होतं, त्याच्यामुळे थोडंसं मला अवघड वाटत होतं, कारण ते मशीनमधून टाकताना ते व्यवस्थित शिलाई झाली का नाही चेक करताना, आणि त्यात कापड होतं हे वेल्वेटचं कापड होतं, त्याच्यामुळे ते सटकत होतं सारखं मशीनमधून. पण काय नाही, झालं नंतर ते छान झालं. आणि इथं आपण गळ्याला देखील दापटीप मारून घेऊन पूर्ण जे कापड आपण एक्स्ट्राचं वापरलेलं आहे ते पूर्ण आतमध्ये फोल्ड करायचं आणि वरनं दापटीप मारून घ्यायची. जसं की आपण हातशिलाईचे ब्लाऊज करतो ना, की एक त्याला असं गळा जोडतो आणि पूर्ण आतल्या बाजूने त्याला फोल्ड करतो आणि मग त्याला हातशिलाई मारतो. पूर्वी असायचे बघा तसे ब्लाऊज, त्या पद्धतीनं आपल्याला हे करायचे, पण ह्याला हातशिलाई वगैरे काही करायची नाही आहे, डायरेक्ट त्याला फोल्ड करून टिप मारून घ्यायची. तर इथं आपण गळा देखील जोडून घेतलेला आहे आणि गळा जोडला म्हणजे बरंचसं काम झाल्यात जमाय. तर झालं, छानच झालेलं आहे. आणि आता याचबरोबर लगेच आपल्याला वेळ न घालवता हे घ्यायचं आहे, बाही बनवायला घ्यायची. बनवायला म्हणजे काय की त्याला थोडं डिझाईन करायची आपल्याला. तर इथं गळ्याला मी थोडीशी लेस लावून घेते, कारण एक लुक देतं ना ते खूप छान असं गळ्याभोवती गोल राऊंडमध्ये. पाठीमागच्या साईडला पण लावायची होती, पण परत म्हटलं खूप ते गोल्डन नको वाटायला, कारण गौरीसाठी ना ज्वेलरी पण खूप सारी असते, त्यात इथं पण खूप जास्त लेस, त्याच्यामुळं म्हटलं की थोडीशी कमी, मग फक्त पुढच्या बाजूलाच थोडीशी गळ्याला लावावं म्हणून मी तिथंच कट करून टाकली आणि हे जोडून टाकलेले. आणि ते जोडून झालं माझं की तर पाहू शकता तुम्ही किती छान दिसतं ना ते पुढं गळ्याच्या बाजूला असं गोल राऊंडमध्ये, भारी वाटतं ते. तर खूपच छान झालेलं आहे, बघू शकता तुम्ही. तर इथं आपण बाही घेणार आहोत लगेचच, आणि इथं बाहीला पण आपल्याला एक एक्स्ट्रा पट्टी लागणारच आहे, कारण पट्टी जोडावीच लागेल. तर ही देखील एक पट्टी कट करून घेतली, त्याचबरोबर ह्याला फोल्ड मारायचा आणि फोल्ड मारला की लगेच आपल्याला त्या कपड्यावर ठेवायचं. लगेचच आपण त्याच्यावरनं टीप घ्यायची. तर इथे टीप मारून झालेलीच आहे, सेम मागच्या पार्टप्रमाणे लगेच फोल्ड मारायचा, दाब टीप मारून घ्यायची, काम ओके झालं.
एवढं सोपं आहे हे. तर झालं. तर अशा पद्धतीने दोन्ही बाही आपल्याला रेडी करायचे. ते जे साईडला होतं ते मी कट करून घेते आणि लेस मी इथं वापरते. थोडंसं डिझाईन काहीतरी पाहिजे ना, छान वाटेल ते. तर त्यासाठी मी जे की माझ्याकडे होती एक्स्ट्राची लेस घरामध्ये, तीच लेस वापरलेली इथं. आणि ह्या अशा गोष्टी मला खूप जास्त लागतात. ते वेगवेगळे रेशमी वगैरे दोरे, ह्या लेस, हे ते मला खूप जास्त लागत असतं. कारण काही ना काही बनवायचं वेड आहे डोक्यात, आणि ते वेड असं आलं की मग हे असं काहीतरी बनवावं वाटतं. तर त्याच्यामुळं मी हे बनवायला घेतलेलं आहे. आणि अशा 3 तुकडे लेसचे लावलेले आहेत आणि त्या 3 लेसमुळं किती सुंदर लुक देते बघा ही बाही. असं असतं शिवणकामाचं, खरंच खूप भारी वाटतं. छोटे छोटे डिझाईन असतात पण त्या डिझाईन खूप भारी वाटतात. तर इथं दोन्ही बाही माझे रेडी झालेले आहेत आणि लगेचच आपण याला जोडून घ्यायचे आहेत. तर झालं, खूप छान झालेलं हे. तर लगेचच आपण इथं जोडून घेऊया याला. तर जोडताना एक लक्षात घ्यायचं, आपण जो बाहीचा मुंडा हे केलं होतं, म्हणजे कटिंग करताना आपण त्याला मुंडाच बोलतात, की आपण एक बाहेरच्या बाजूने आकार देतो, एक आतल्या बाजूने. तर जो खोलगट जो आकार असतो ना, तो आपल्याला पुढच्या बाजूने घ्यायचा असतो आणि जो बाहेरचा आकार असतो ना, तो मागच्या बाजूने घ्यायचा असतो. तर इथं बाही वगैरे जोडून झालेलंच आहे आणि आता फक्त साईड फिटिंग बाकी आहे. तर इथं बाहीचा लुक तर खूपच छान आलेला आहे, पाहू शकता तुम्ही. आणि इथं मी आता बाही जोडून घेत आहे. तर इथे मी थोडंसं अर्धा इंच बाहेर ठेवलेलं आहे, कारण मी अर्धा इंच ऑलरेडी ते जास्त घेतलेलं आहे, जे की मापापेक्षा जास्त आहे. म्हणून मी थोडंसं बाही जोडतानाच ते एक्स्ट्रा सोडलेलं आहे. आणि आता इथं दोन्ही पार्ट एकावर एक ठेवून करेक्ट मापामध्ये त्याला आपण टीप मारून घेणार आहोत. तर इथं जे अर्धा इंच मी एक्स्ट्रा ठेवलं होतं ते अर्धा इंच बाहेरच्या बाजूने सोडून मी टीप मारून घेत आहे तिथं. तर इथं डबल टिप पण मारून झालेली आहे आणि इथं आपण कटिंग करून घेऊया जे एक्स्ट्रा ठेवलं होतं कापड. आणि दोन्ही साईडनी शिवून झालेलंच आहे. आणि आता आपण याला माप चेक करूया, जे आपण माप लिहून घेतली होती ते सेम करेक्टमध्ये आहेत का, कारण कमी जास्त व्हायला नको. तर जसं की आपण माप घेतली होती त्या पद्धतीने मी चेक करते, सेम माप दिसत आहेत तशी. त्याच्यामुळं छान वाटतंय की जसं आपण माप घेतली त्या पद्धतीने सेम झालेलं आहे. आणि इथं मी सरळ करते. तर सरळ करून बघितल्यावर तर त्याचं लुक खूप भारी वाटत होता मला आणि एक आनंद वाटला की छान झालं बाबा. वेळ गेला, 2-2.5 तास गेले माझे, पण खरोखर खूप छान झालेलं आहे. आणि अशा पद्धतीनं हा माझा ब्लाऊज, माझ्या गौरीचा ब्लाऊज तयार आहे. तर हा एक ब्लाऊज आणि हा एक ब्लाऊज, असे हे 2 ब्लाऊज मी गौरीसाठी रेडी केलेले आहेत. तर पाहू शकता तुम्ही, खूप छान असे झालेले आहे. नक्कीच तुम्ही करून बघा, जर तुम्हाला आवडत असेल, करायचं असेल तर नक्कीच करा. आणि इथं मी जी गौरीची बॉडी बाहेर काढलेलीच आहे, आता 4-8 दिवसावर सण आलेला आहे. तर मी इथं चेक केलं, घालून बघितलं, तर एक नंबर असं दिसत होतं, खूपच छान दिसत होतं आणि भारी वाटत होतं मला ते. आणि उरलेले कापडचं ना मी असं हे उपरणं बनवलेलं आहे, तर तसं उपरणाचं पण व्हिडिओ बनवलेला आहे. तर तो व्हिडिओ पण लवकरच अपलोड होईल. तर पाहू शकता तुम्ही किती सुंदर असं झालेलं आहे. चला तर बाय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब